ब्रेकिंग न्यूज. अक्कलकोवा रस्त्यावर आमदार राजेश पाडवी यांचा वाहनाला अपघात. मोठा अनर्थ टळला. एक कुटुंब बालबाल बचावले. अक्कलकोवा रस्त्यावर एका धक्कादायक अपघात घडला असून यात आमदार राजेश पाडवी यांचा वाहनाला जोरदार धडक बसली आहे. ही घटना सुमारे 1:15 वाजेच्या सुमारास दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत एका तरुणास दुखापत झाली असून एक कुटुंब बालबाल बचावले. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार आमदार राजेश पाडवी हे आपले काम आटोपून सोमावलकडे जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने मोटरसायकल क्रमांक GJ05 HD 1787 अतिशय वेगाने व चुकीच्या दिशेने चालवून आणली. त्यावेळी रस्त्यावर एक कुटुंब आणि सुमारे 5 वर्षाची चिमुरडी मोटरसायकलवरून प्रवास करत होते. संबंधित तरुण बेधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याने त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला. पुढे जाऊन त्या कुटुंबातील दोघे जण खाली कोसळले, मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. दरम्यान आमदार राजेश पाडवी हे आपल्या वाहनातून हा प्रकार पाहत होते. त्यांच्या वाहनाचे चालक राजेंद्र गाडे यांनी समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराला इशारा देण्यासाठी वारंवार हॉर्न वाजवला. तरी त्या तरुणाने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने थेट उभ्या असलेल्या टोयोटा क्रिस्टा क्रमांक MS04N 1132 या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी गंभीर होती की मोटरसायकल पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली, तसेच वाहनालाही मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीस्वार अक्षरशः आमदारांच्या वाहनाचा वर जाऊन आदळला. त्याला सुखरूप उतरवून त्याला कोणीही हात लावू नये असे म्हणत त्याला आमदारांनी संरक्षण दिले. दुचाकीच्या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमी तरुणाला पोलिसांकडून उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती कळताच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. जितेंद्र सूर्यवंशी, गौरव वाणी, जगदीश परदेशी, गोविंद पाडवी, योगेश गुरव बागले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून बेदारकपणे वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी या प्रसंगी तरुणांना वाहने सावकाश चालवा असे आवाहन केले आहे. नियमांचे पालन करा आणि नशा करून वाहने चालवू नका असे देखील ते म्हणाले. समोर एक मोटरसायकल फार जोरामध्ये जाऊन साईडने होता. समोरचं मोटरसायकल परिवार चालवत त्याला कुठेतरी वाचला. आम्ही बघून गाडी उभी करून घेतली. उभं गाडी नव्हतो, धडकला आणि गाडीवर येऊन पडला. परत त्या गाडीचं नुकसान झालं, ठीक आहे, परंतु त्यालाही काही लागलं नाही. परंतु असं अपघात जर चालत्या गाडीत घडला असं त्याचा नक्कीच त्या ठिकाणी जीव गेला असतो. समोरचे मोटरसायकलवाले जे होते त्यांनाही बिचार लहान पोरगं होतं त्यांनाही मोठी दुखापत झाली. सायकल चालवताना आपल्या परिवाराचा विचार करावा, आई वडिलांचा विचार करावा. त्यांनी मेहनतीने तुम्हाला मोटरसायकल घेऊन दिली असेल, कामासाठी घेऊन दिली, पळवायसाठी घेऊन दिलेली नाही. चालवताना आपल्या परिवाराचा विचार करून, आपल्या जीवाचा विचार करून चालवावी, जेणेकरून आपल्याला काय होणार आहे, आपण आपल्या परिवाराला